हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण करंट अफेअर्सचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे नोबेल पुरस्कार 2020 यावर डिस्कशन करणार आहे. हे डिस्कशन आपण क्वेश्चन्स अँड आन्सर्स या फॉर्मॅटमध्ये करणार आहे. मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये सर्व सिलेक्टेड आणि महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत. तुम्ही कोणत्याही एक्झामचे प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे. तर पहिल्या प्रश्नाने लेक्चरला सुरुवात करूया. नोबेल पुरस्कार कोणत्या वैज्ञानिकाच्या आठवणीत दरवर्षी दिला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अल्फ्रेड नोबेल. हे स्वीडनचे होते आणि यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. यानंतर समोरचा प्रश्न, 2020चा शांतीचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वर्ल्ड फूड प्रोग्रामला. WFPला 2020च्या शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आता कोणीही उपाशी झोपू नये म्हणजेच झिरो हंगर या मोहिमेसाठी WFP मागील 5 दशकांहून अधिक काळापासून जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कार्य करत आहे आणि याच कार्याचा सन्मान म्हणून WFPला 2020चा शांतीचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मित्रांनो, यासोबतच तुमच्या लक्षात असायला हवे की 2019चा शांतीचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे प्रधानमंत्री अबी अहमद अली यांना देण्यात आला होता. आणि आता 2020 बद्दल बोलायचे झाले तर 2020चा हा पुरस्कार WFPला देण्यात आला आहे. मित्रांनो, WFP ही संस्था युनायटेड नेशन्सचीच एक भाग आहे, हे तुमच्या लक्षात असायला हवे. यावर पुढे आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन पाहणारच आहे. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. 2020चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वरील दोन्ही, पॉल मिलग्रोन आणि रॉबर्ट विल्सन या दोघांना. मित्रांनो, यांना हा पुरस्कार ऑक्शन थेअरीमध्ये सुधारणा आणि लिलावाच्या नव्या पद्धतीचा शोध लावल्या कारणाने देण्यात आला. म्हणजे यांनी लिलावाचे कोडे उलगडले, त्यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि यांना $10 मिलियन दिले जातील, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहू. "2020चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व, रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अँड्रिया गेज यांना 2020चा भौतिकशास्त्रातील पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. या तिघांना हा पुरस्कार त्यांच्या ब्लॅक होलच्या स्टडीसाठी देण्यात आला आहे. या तिघांनाही $11 लाख रकमेसह सुवर्णपदक दिले जाणार. यानंतर पुढे पाहू. 2020चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लुईस ग्लुक यांना. लुईस ग्लुक या अमेरिकेच्या नागरिक आहेत आणि हा पुरस्कार त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी देण्यात आला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. 2020चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वरील दोन्ही, म्हणजेच इमॅन्युअल शार्पेंतिये आणि जेनिफर डाऊडना यांना हा विभागून पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार या दोघांना जीनोम एडिटिंगमधील एक पद्धत विकसित करण्यासाठी दिला गेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. 2020चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व, हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस आणि मायकल ह्युटन या तिघांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांनी हेपॅटायटिस C व्हायरसचा शोध लावला आणि याच कारणामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता जे हे हार्वे जे अल्टर आणि चार्ल्स एम राईस हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत, तर मायकल ह्युटन हे ब्रिटनचे शास्त्रज्ञ आहेत, हेही लक्षात असायला हवे. यानंतर समोरचा प्रश्न पाहू. अल्फ्रेड नोबेल कोणत्या देशाचे रहिवासी होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हे स्वीडनचे रहिवासी होते. पुढचा प्रश्न, नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हा पुरस्कार 6 क्षेत्रात दिला जातो. आता ती क्षेत्रे पहा.
नोबेल पुरस्कार कोणत्या 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 7 वरील सर्व. भौतिक, रसायन, वैद्यक, शांती, अर्थ आणि साहित्य या 6 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. समोरचा प्रश्न. आता अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला होता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. तर अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. समोरचा प्रश्न. पहिला नोबेल पुरस्कार कधी प्रदान करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 डिसेंबर 1901. तर 10 डिसेंबर 1901 या दिवशी पहिला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. समोरचा प्रश्न. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1968 साली अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न. आता पहा, नोबेल पुरस्कार प्रदान करणाऱ्या समिती आणि संस्थाबद्दल आपण माहिती घेणार आहे. तर भौतिक तसेच रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाद्वारे प्रदान केले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारे भौतिक आणि रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिले जातात. यानंतर वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाद्वारे प्रदान केले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट. तर कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटद्वारे वैद्यक शास्त्रातील मेडिसिन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाद्वारे प्रदान केले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वीडिश अकॅडमी. स्वीडिश अकॅडमीद्वारे साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात. समोरचा प्रश्न. शांती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाद्वारे प्रदान केले जातात? हे पुरस्कार नॉर्वेच्या संसदेद्वारे निवडलेल्या 5 सदस्यीय समितीद्वारे प्रदान केले जातात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नॉर्वेच्या संसदेद्वारे निवडलेल्या 5 सदस्यीय समितीद्वारे. समोरचा प्रश्न. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाद्वारे प्रदान केले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात. पुढे पाहू. आता WFPने 2020चा शांतीचा नोबेल पुरस्कार जिंकला. तर WFP बद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. मित्रांनो, WFPला 2020च्या शांतीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामुळे याबद्दल सगळी माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. मग आपण WFP संबंधित सर्व महत्त्वाचे प्रश्न कव्हर करू. यामध्ये पहिला प्रश्न आहे म्हणजे 19वा प्रश्न. WFPचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 1 वर्ल्ड फूड प्रोग्राम. कोणता? वर्ल्ड फूड प्रोग्राम. यानंतर WFPची स्थापना कधी झाली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 19 डिसेंबर 1961 रोजी WFPची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न. WFPचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोम, इटली येथे WFPचे मुख्यालय आहे. पुढे पाहू. WFPचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेव्हिड बेसले. डेव्हिड बेसले हे WFPचे वर्तमान अध्यक्ष आहेत. समोरचा प्रश्न. WFPची पेरेंट संस्था कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र WFPची पॅरेंट संस्था आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत नोबेल पुरस्कार कोणकोणत्या भारतीयांनी जिंकला आणि कधी जिंकला आणि कोणत्या क्षेत्रात जिंकला यावर देखील परीक्षांमध्ये नेहमी प्रश्न असतात. सो आता आपण नोबेल पुरस्कार विजेत्या भारतीयांबद्दल जाणून घेऊ. यामध्ये आपण भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे नागरिक या 2 कॅटेगरीजमध्ये हे पुरस्कार पाहू. पहिल्यांदा आपण नोबेल पुरस्कार विजेते भारतीय नागरिक पाहू. त्यामध्ये पहिले आहेत रवींद्रनाथ टागोर. यांना 1913 साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला. CV रमन यांना 1930 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. मदर टेरेसा यांना 1979 साली शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला. कैलास सत्यार्थी यांना 2014चा शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला. आणि अमर्त्य सेन यांना 1998 साली
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. यानंतर भारतीय वंशाचे व्यक्ती जे नोबेल पुरस्कार विजेते आहेत त्यांबद्दल आपण जाणून घेऊ. त्यामध्ये हरगोविंद खुराना यांना 1968 साली वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. व्ही.एस. नायपॉल यांना 2001 साली साहित्यातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व्यंकट रामकृष्णन यांना 2009 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. आणि अभिजित बॅनर्जी यांना 2019 साली अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. मित्रांनो, 2020 मध्ये ज्या व्यक्तींना संस्थांना नोबेल पुरस्कार मिळाला त्या सर्वांची माहिती आपण घेतली. आता परीक्षेसाठी काय, चालू वर्षासोबतच मागच्या वर्षाचे पुरस्कारही महत्त्वाचे असतात. त्यामुळे आता आपण 2019 मधील नोबेल पुरस्कार विजेत्यांची क्विक रिव्हिजन घेऊ, क्विक माहिती घेऊ. यामध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकला होता 2019 मध्ये जेम्स पीबल्स, मिशेल मेयर आणि डिडियर क्वेलोज यांना तिघांना विभागून हा पुरस्कार दिला गेला होता. आता 2019चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॉन बी गुडाइनफ, एम स्टेनली विटिंगम आणि अकिरा योशिना या तिघांना विभागून देण्यात आला होता. 2019चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अभिजित बॅनर्जी, भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांना एस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर या तिघांना विभागून देण्यात आला होता. आता अभिजित बॅनर्जी हे भारतीय वंशाचे होते आणि एस्थर डफ्लो या अभिजित बॅनर्जींच्या पत्नी आहेत, हेही लक्षात ठेवा. समोर पाहू. मित्रांनो, अजूनपर्यंत लेक्चरला लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. 2019चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विल्यम जी कायलिन ज्युनियर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेंजा या तिघांना विभागून देण्यात आला होता. यानंतर 2019चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार पीटर हॅडके आणि ओल्गा टोकाचुर्की या दोघांना विभागून देण्यात आला होता. आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे 2019चा शांतीचा नोबेल पुरस्कार, हा पुरस्कार इथिओपियाचे प्रधानमंत्री अबी अहमद यांना देण्यात आला होता. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण नोबेल पुरस्कार 2020शी संबंधित जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले. जे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, युजफुल आहेत, ते प्रश्न या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेत. आणि जे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यावर आपण डिस्कशनही केले, डीप स्टडी केले. जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा. आणि या लेक्चरचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये होणार आहे, जसं की MPSC, UPSC, PSI, STI, ASO, तलाठी, पोलीस भरती. तर या सर्व परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा. हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.